तुमचं आयुष्य गोंधळलेलं वाटतं का? नेहमीच काहीतरी चुकतंय असं वाटतंय का? प्रश्न एकच आहे, यशस्वी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगायचं कसं? नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाइब्स विथ प्राजक्ता या चॅनलवरती. जॉर्डन पीटरसन या जागतिक कीर्तीच्या मानसशास्त्रज्ञाने दिलेले 12 सोप्या पण खोल विचार करणारे नियम, जे तुमचं जीवनच बदलू टाकू शकतात. हे नियम केवळ यशासाठी नाहीत, तर आत्मविश्वास, जबाबदारी आणि स्वतःची खरी ओळख शोधण्यासाठी आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12 रूल्स फॉर लाईफ या बेस्टसेलर पुस्तकाचा सखोल मराठी सारांश, जो तुमचं मानसिक, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य उजळून टाकेल. या व्हिडिओमध्ये आपण पहिले 3 रूल्स बघणार आहोत. उर्वरित रूल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे नियम तुमच्या आयुष्यातला अराजक संपवून स्थैर्य निर्माण करू शकतो. नियम पहिला, खांदे सरळ ठेवून उभे राहा. तर या नियमाचा अर्थ काय? पहिले ऐकता नियम खूप साधा वाटतो, सरळ उभं राहा. पण जॉर्डन पीटरसन यांचा केवळ शारीरिक स्थितीचा नव्हे, तर मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अर्थ लावतात. ते सांगतात की तुमची शरीर भाषा म्हणजे बॉडी लँग्वेज ही जगाला सांगते की मी कोण आहे, मी माझ्या जबाबदाऱ्यांना सामोरा जाणार आहे आणि मी दुर्बळ नाही, मी तयार आहे. आत्मविश्वास आणि शरीर भाषा यांचं काय नातं आहे? जेव्हा आपण खांदे सरळ ठेवतो, मान उंच ठेवतो आणि छाती पुढे ठेवतो, तेव्हा आपल्या मेंदूला आणि इतर लोकांना हे स्पष्ट होतं की हा माणूस आत्मविश्वास पूर्ण आहे. अगदी प्राचीन काळापासून सुद्धा शरीर भाषा ही डॉमिनन्स आणि लीडरशिपची भाषा आहे. जसे एखादा कोब्रा फणा काढतो, सिंह उभा राहतो, तसंच मनुष्य शरीरातून आत्मविश्वास दाखवतो. जबाबदारी स्वीकारणं म्हणजे स्वतःचं आयुष्य उचलून धरणे. जेव्हा तुम्ही सरळ उभे राहता, तेव्हा तुम्ही जगाला सांगता की मी घाबरत नाही, माझ्या चुका मी सुधारेल, मी माझं आयुष्य हातात घेतलं आहे. हे वागणं म्हणजे स्वतःला ताठ मानेने समोर जाणं, स्वतःला लपवणं नाही किंवा मागे हटणंही नाही. तर याचा मानसिक परिणाम काय होतो? तुम्ही स्वतःला जास्त मूल्यवान समजू लागता, लोक तुमच्याशी अधिक आदराने वागतात, तुम्ही संधींना सामोरे जाण्यासाठी नेहमी तयार असता, तुमचं मन, शरीर आणि समाजातील ओळख बदलते. तर या नियमाचा रोजच्या जीवनामध्ये कसा वापर करायचा? स्वतः आरशात उभे राहून बघा स्वतःकडे की तुमचे खांदे सरळ आहेत का? बसताना, चालताना, बोलताना शरीर भाषा जागरूकपणे सुधारा. कोणत्याही कठीण परिस्थितीत स्वतःला सावरून ताठ उभे राहा. तर यावरून काय निष्कर्ष काढाल? स्टँड अप स्ट्रेट विथ युअर शोल्डर बॅक हा नियम म्हणजे फक्त शारीरिक स्थिती नव्हे, तो आहे एक मानसिक घोषणा की तुम्ही आता दुर्बळतेपासून जबाबदारीकडे, गोंधळापासून शिस्तीकडे आणि भीतीपासून धैर्याकडे वाटचाल करत आहात. तुमचं शरीर, मन आणि आयुष्य यांचं संतुलन साधायचं असेल तर हा नियम तुमचं पहिलं पाऊल ठरू शकतो. आता बघूया नियम दुसरा. स्वतःची तुलना दुसऱ्याशी न करता स्वतःच्याच कालच्या रूपाशी करा. या नियमाचा अर्थ काय? लेखक सांगतात की दुसऱ्या लोकांशी तुलना करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची किंमत कमी करणं आहे. कारण प्रत्येकाची सुरुवात, संघर्ष, संधी आणि कौशल्य वेगवेगळे असतात. तर तुमचे खरे स्पर्धक कोण आहे? तर तुमचे खरे स्पर्धक दुसरा कोणीही नसून कालचेच तुम्ही आहात. तुलना का घातक आहे? कारण तुलना नेहमी अधुरी असते. आपण दुसऱ्यांचं बाह्य यश पाहतो, पण त्यांचा संघर्ष, अपयश, त्याग आपल्याला दिसत नाही. त्यामुळेच तुलनेतून नैराश्य वाढतं. तो पुढे गेला आणि मी मागेच आहे असं वाटू लागल्यावर आत्मविश्वास ढासळतो आणि स्वतःची प्रगती थांबते. तुमचं फोकस इतरांवर जातं आणि स्वतःच्या विकासांकडे दुर्लक्ष होतं. तर मग आता करायचं काय? स्वतःच्या कालच्या रूपाशी तुलना करा. कालचं तुमचं वर्तन, सवय, विचार, निर्णय यांचा आढावा घ्या. आज त्या तुलनेत 1% जरी सुधारणा झाली आहे का? जर झाली असेल तर तुम्ही यशस्वी आहात. उदाहरण बघूया. काल तुम्ही 5 मिनिटं पुस्तक वाचलं, आज 10 मिनिटं वाचलं, ही पण एक प्रगतीच आहे. काल राग अनावर झाला होता, पण आज तुम्ही संयम ठेवला. हेच खरं यश आहे. म्हणून लेखक सांगतात, तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा. तुमचं पूर्ण लक्ष आजच्या सुधारणांवर ठेवा. तुमचं आजचं काम तुमच्या उद्याचं भविष्य घडवतं. त्यांच्या मते स्वतःची प्रगती हाच यशाचा योग्य निकष आहे. या नियमाचा दैनंदिन वापर कसा करायचा? दैनंदिन स्वतःच प्रामाणिक समीक्षा करा. माझ्यात आज काय सुधारणा झाली आहे आणि झालेल्या लहान सुधारणांचा सन्मान करा. कारण मोठं यश लहान सवयींच्या साखळीतूनच तयार होतं. दुसऱ्यांचं यश हे प्रेरणा म्हणून घ्या
तुलना म्हणून नाही, कारण त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि तुमचा मार्ग वेगळा आहे. तर या नियमातून काय निष्कर्ष काढाल? जीवनात तुलना करायची असेल तर ती तुम्ही काल कुठे होता आणि आज कुठे आहात याची करा. स्वतःची स्पर्धा स्वतःशीच करा. प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो. कालच्या स्वतःपेक्षा थोडं चांगलं व्हा आणि प्रगतीचा खरा अर्थ समजून घ्या. आता बघूया नियम 3. तुमचं भलं व्हावं असं ज्यांना वाटत असेल अशाच लोकांशी मैत्री करा. या नियमाचा गाभा काय आहे? लेखक सांगतात की खरे मित्र म्हणजे फक्त मजा करण्याला साथ देणं नव्हे, तर तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी मनापासून आनंद मानणे आणि वाईट वेळेस योग्य मार्गदर्शन दाखवणे. जर तुमच्याभोवती असे लोक आहेत जे तुमच्या यशात जळतात किंवा तुमच्या चुकांना नेहमी प्रोत्साहन देतात, तर ते तुमचे मित्र नाहीत, ते तुमचे छुपे शत्रू आहेत. मैत्रीचा चुकीचा अर्थ टाळा. मैत्री म्हणजे फक्त सहवास नाही. तुम्ही कोणासोबत वेळ घालवता त्यांचा तुमच्या मनोवृत्तीवर खोल परिणाम होतो. सहानुभूतीच्या नावाखाली नकारात्मकता स्वीकारू नका. काही लोक तुम्हाला एकाच ठिकाणी अडकवून ठेवतात कारण त्यांना तुमचं पुढे जाणं बघवत नाही. आता सकारात्मक संगतीचे फायदे काय? असे लोक तुमच्या वाढीचा आनंद साजरा करतात, तुमच्याशी स्पर्धा करत नाही. ते तुमच्या चुका प्रेमाने दाखवतात कारण त्यांना तुमचं खरं भलं व्हावं असं वाटतं. ते तुम्हाला जबाबदारी घ्यायला प्रेरित करतात. नकारात्मक संगत ओळखायची कशी? जे सतत तुमचं यश कमी लेखतात, जे नेहमी स्वतःच्या समस्यांमध्ये तुम्हाला अडकवून ठेवतात, जे तुमचं समाधान बघू शकत नाही आणि अदृश्यरित्या त्यावर टीका करतात. तुमच्या आयुष्यामध्ये हा नियम वापरायचा कसा? तर मैत्रीची फेरपरीक्षा घ्या की हा माणूस खरंच माझ्या वाढीला पोषक आहे का? सकारात्मक प्रेरणादायी लोकांचा सहवास शोधा जे तुमच्या प्रगतीचा सन्मान करतात. जे तुमच्यावर नकारात्मक प्रभाव टाकतात त्यांच्यापासून हळूहळू दूर व्हा, कारण मानसिक शांती हे तुमचं सर्वोच्च भलं आहे. यावरून काय निष्कर्ष काढाल? सत्य, प्रेम आणि वाढीवर आधारित मैत्रीचं महत्त्व या नियमातून उमगतं. जे तुमचं खरंच भलं करायला इच्छुक आहेत त्यांना जवळ ठेवा. बाकी सगळ्यांना सौम्यपणे ठाम बाजूला करा. तुमचं आयुष्य उंच झेपावेल की नाही हे ठरतं तुमचं वर्तुळ कसं आहे त्यावर. पुढचे नियम बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.